इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा। मिळवा जीसीसी टीबीसीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान। ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस। कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती, शिक्षणात त्याचीच होईल प्रगती। दरवर्षी 100% निकालाची परंपरा अभिजित कॉम्प्युटर। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कॉम्प्युटर। अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कॉम्प्युटर। कॉम्प्युटर टायपिंगशी मैत्री, सरकारी नोकरीची खात्री। अविरत 40 वर्षे शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रात वावरणारं विश्वसनीय नाव अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची, ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची। इचलकरंजीतील एकमेव अद्ययावत कॉम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। जीसीसी टीबीसी इंग्रजी, मराठी, हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स, सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स। संपर्क अग्निशामक रोड, महावीर अपार्टमेंट, पद्मावती कन्या शाळेसमोर, इचलकरंजी। मोबाईल क्रमांक आहे 99 22 23 0983 किंवा 79 72 93 14 45। श्री दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातून श्री दत्त जयंती सोहळ्यासाठी लाखो भाविक श्री दत्त दर्शनासाठी येत असतात। दरम्यान यंदा श्री दत्त जयंतीला होणारी गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भक्त भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून श्री दत्त जयंती सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याचं ग्रामपंचायत सत्ताधारी दत्तराज आघाडीचे प्रमुख विकास पुजारी यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। 26 डिसेंबर रोजी होणाऱ्या दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर दत्तराज आघाडीच्या वतीनं दत्त देवस्थान व ग्रामस्थांची ग्रामपंचायतची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी आघाडीचे नेते विकास पुजारी, दत्त देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे, उपसरपंच अमोल विभूते, डॉक्टर किरण अनुजे, गुरु रिसबूड यांनी दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण झाली असल्याचं सांगितलं। यावेळी माहिती देताना पुजारी म्हणाले की दत्त जयंतीची गर्दी लक्षात घेऊन दर्शनाच्या 5 वेगळ्या रांगा करण्यात आल्या। त्याचबरोबर क्लोज सर्किट टीव्ही, सीसीटीव्ही याची व्यवस्था करण्यात आली असून ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच कचरा उठावसाठी ग्रामपंचायत कर्मचारी तैनात करण्यात आले। पोलीस व गृहरक्षक दलाचा चोख बंदोबस्त आहे। दत्त जयंतीच्या आदल्या दिवसापासून ते दत्त जयंतीपर्यंत सुमारे 3 लाखावर भाविक श्री दत्त दर्शनासाठी उपस्थित राहतील। श्री मंदिर परिसरात दत्त देवस्थानच्या वतीनं आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दत्त जयंती सोहळा सुनियोजित पद्धतीनं पार पाडण्यासाठी दत्त देवस्थान व ग्रामपंचायत सज्ज आहे, असे विकास पुजारी व दत्त देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे यांनी सांगितलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य व आघाडीचे सदस्य उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।